60 माजी सैनिकांचं, आजी सैनिकांचं सुंदर असं आगमन या दिंडीमध्ये झालं आणि त्यांचा सीमेवरचा विठोबा म्हणून आम्ही सन्मान केला। काढायची बाहेर कशी चमचमते धार कशी घुसती माझ्या शिवाची तलवार तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे। बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। माऊली रामकृष्ण हरी खंडेरायाच्या जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामी असणार आहे। संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सगळ्या दिंड्या आपल्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे आणि आज संध्याकाळी सर्व दिंड्याचा या ठिकाणी हरिपाठ असतो आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये सगळेजण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत असतात आणि तशाच प्रकारे या ठिकाणी जयघोष सुरू आहे। या दिंडीची थीम अशी आहे सीमेवरील विठोबा, अर्थात सीमेवर लढणारे जे लष्कराचे जवान आहेत त्यांचा सन्मान असतील किंवा आपल्या राज्यामध्ये देशभरामध्ये पोलीस म्हणून काम करणाऱ्या सर्व पोलिसांचा देखील सन्मान या दिंडीकडून केला जातो। जे उल्लेखनीय कामगिरी करतात, शहीद जवान आहेत, अशा कुटुंबियांचा देखील या दिंडीकडून सन्मान केला जातो। अशी ही एक आदर्श दिंडी आहे। ही दिंडी जालन्यातून आहे आणि जी संपूर्ण या दिंडीची माहिती आहे ती थोडक्यात मी या दिंडीचे एक सदस्य आहेत त्यांच्याकडून घेतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। दिंडीबद्दल थोडक्यात माहिती सांगा। आम्ही संत कृपा प्रसादिक दिंडी गेल्या 8 वर्षापासून आमचं प्रस्थान झालेलं आहे। 8 वर्षापासून या दिंडीचं एक ब्रीद आहे आणि ते आहे सैनिक हो तुमच्यासाठी। आम्ही सैनिक आणि सैनिक शहीद परिवार यांच्यासाठी आमच्या दिंडीमध्ये त्यांच्या सर्व परिवारासाठी सन्मान सोहळा आयोजित करतो आणि सीमेवरचा विठोबा म्हणून आम्ही या ठिकाणी या दिंडीला उपक्रमाच्या माध्यमातून चालवतो। गेल्या 8 वर्षापासून आमच्याकडे अनेक शहीद जवानांचे परिवार आले। त्या परिवारांचा आम्ही जो सन्मान इकडे केला तो एक सीमेवरचा विठोबा म्हणून केला। या देशाला सैनिकांची फार मोठी गरज आहे आणि ती गरज अशी आहे की ती देवदूताप्रमाणे आहे। जर सैनिक नसेल तर आपण आपला अस्तित्वाचा विचारच करू शकत नाही। ते आपल्या छातीचा कोट करून तिथे उभे आहे म्हणून एवढा मोठा सोहळा, एवढं मोठं हे सगळं जे काही चाललंय, आनंद उत्सव चाललाय, हा फक्त त्या सीमेवरच्या विठोबामुळे चाललेला आहे। याही पेक्षा पुढे सांगायचं झालं तर योगा 28 विटेवरी उभा असं जसं आपण बोलतो तशीच ही संकल्पना आम्ही राबवलेली वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे का तो सुद्धा 6 महिने 1 वर्ष घरी येत नाही। मग त्या सैनिकासाठी या वारीच्या माध्यमातून कसा संदेश त्या ठिकाणी पोहोचेल, समाज कसा जागृत होईल याचा आम्ही सर्वतोपरी विचार करतो। आणि कालच सासवड या ठिकाणी वाघेरे कॉलेज महाविद्यालयामध्ये 60 योद्ध्यांचं, 60 माजी सैनिकांचं, आजी सैनिकांचं सुंदर असं आगमन या दिंडीमध्ये झालं आणि त्यांचा सीमेवरचा विठोबा म्हणून आम्ही सन्मान केला। सुंदर असा कार्यक्रम काल त्या ठिकाणी संपन्न झाला। आज आम्ही जेजुरी या ठिकाणी पोहोचलेलो आहे खंडेरायांच्या दरबारामध्ये आणि अति उत्साहामध्ये या ठिकाणी माऊलींचं आगमन झालेलं आहे। आमच्यामध्ये सुद्धा काही सैनिक परिवार उपस्थित आहेत की ज्यांचे मुलं त्यांनी देशासाठी पाठवलेले आहेत आणि असे काही परिवार आहेत की ज्यांचे स्वतःचे मुलं आता ते देशासाठी पाठवण्याकरता तयार आहेत। असे आमच्याही मध्ये त्या ठिकाणी बरीचशी मंडळी उपस्थित आहेत। नक्कीच। तर राज्यभर हे वारकरी संप्रदायाचे भागवत पंथातील जे कीर्तनकार असतील, वारकरी असतील, ते आपल्या आपल्या पद्धतीने वर्षभर प्रबोधन करत असतात आणि असंच प्रबोधन या दिंडीच्या मार्फत करते जे की आदर्श आहे। याच दिंडीमध्ये एक माऊली भेटल्या आणि त्यांचा खरं म्हणजे भारूड ऐकून आम्ही या इकडे आलो आणि कोण म्हणते भारूड हे आम्हाला एक कुतूहल होतं। तर या माऊली भेटल्या। माऊली तुमचा परिचय द्या। नाव काय तुमचं? शिवनंदाताई वाबळे। बर, तुम्ही आता एक आमच्यासाठी एक भारूड म्हणा, कारण तुम्ही अतिशय उत्कृष्ट आणि काय आवाज आहे तुमचा, एक भारूड होऊन जाऊ द्या। ठीक आहे। रामकृष्ण हरी। मोठे
मोठे मोठे हो सरदार कसे झाले बघा ठार मोठे मोठे हो सरदार कसे झाले बघा ठार कशी निघाली मैदानी माझ्या शुभाची तलवार कशी निघाली मैदानी माझ्या शुभाची तलवार कशी निघाली मैदानी माझ्या शुभाची तलवार जवा काढायची बाहेर तशी चमचम ते धार जवा काढायची बाहेर तशी चमचम ते धार कशी घुसाती कशी घुसाती कशी घुसाती आरपार माझ्या शुभाची तलवार कशी घुसाती आरपार माझ्या शुभाची तलवार शिवाजी महाराज पोलादाची पारे शिवाजी महाराज पोलादाची पहार है कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार है शिवाजी महाराज पोलादाची पहार है शिवाजी महाराज पोलादाची पहार है कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे 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 ज्या खेळत असे तलवारीच्या पातेला झळक असे तलवारीच्या पातेला नाही सोडणार त्याच्या बापाला त्याच्या बापाला नाही सोडणार त्याच्या बापाला शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज पोलादाची पहार है कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तलवारीची धार आहे कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे कान्हाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे शिवाजी राजा होऊन गेला गाजली तलवार स्वातंत्र्याचं निशाण आम्ही नाही सोडणार शिवाजी राजा होऊन गेला गाजली तलवार स्वातंत्र्याचं निशाण आम्ही नाही सोडणार शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज पोलादाची पहार है तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे सिंहाच्या कपड्यात घालोनी हात सिंहाच्या जबड्यात घालोनी हात मोजी तो दात आमची मोठ्याची जात सिंहाच्या जबड्यात घालोनी हात मोजी तो दात माझी मराठ्याची जात शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज पोलादाची पहार तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मरद त्याच्या तलवारीची धार आहे
शिवाजीराजा जन्माला जगामध्ये साजरा जिजाऊ मातेला मानाचा मुजरा शिवाजीराजा जन्माला जगात साजरा जिजाऊ मातेला मानाचा मुजरा शिवाजी महाराज पोलादाची पहाड हे तानाजी मर्द त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मर्द त्याच्या तलवारीची धार आहे तानाजी मर्द त्याच्या तलवारीची धार आहे तलवारीची धार आहे काय जादू आहे या माऊलीच्या आवाजामध्ये. या माऊलीने सगळ्याच्या अंगावर एक काटा आणलेला आहे आणि शूरवीरांची ही गाथा आणि पराक्रम या माऊलीने तिच्या गाण्यातून तिच्या भारुडातून मांडलेला आहे. वारीच्या वाटेवरील ह्या अशाच गोष्टी असेच वारकरी आणि त्यांच्या कहाण्या उलगडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जेजुरीहून विष्णू सानप, लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.